MORTH नितिन गडकरी ने साडा को वरुणपुरी और डाबोलिम इंटेल हवाई अड्डे से जोड़ने वाले वक्र पर बने भारत के पहले केबल स्टेट पुल का उद्घाटन किया। 4,200 करोड़ रुपए के निवेश के साथ 58 किलोमीटर को कवर करने वाली 5 राष्ट्रीय राजमार्ग परियोजनाओं की आधारशिला भी रखी। महोदय रमेशजी तवडकर, वाहतूक मंत्री माविनजी गुदिनो, त्याचप्रमाणे सुधीरजी ढवळीकर, अलेक्स सिकेर, निळकंठजी हळणकर, तसंच या कार्यक्रमाला उपस्थित आमदार महोदय यांनी समयी प्रज्वलित करून या कार्यक्रमात हे तसंच डॉक्टर कांदावेलू, चीफ सेक्रेटरी गोवा सरकार, अजून सीएम साहेबांना विनंती आहे की फ्लाइंग झोन मध्ये काही अडचणी आहेत, त्याकरता आपल्या लेवलवर आपण एक मीटिंग बोलवून घ्या आणि नेव्हीनी काही जागा आपली आहे असं म्हटलेलं आहे। माझा अंदाज आहे की नेव्हीचीच बिल्डिंग जी आहे कंपाऊंड वॉल तिनेच रोडवर अतिक्रमण केलं। मी 2-4 वेळा आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं, एकदा हे मोजून घ्या, कायदेशीररित्या ते अतिक्रमण असेल कोणाचंही असो आपण त्यांना नोटीस देऊ आणि त्यांची जागा मोकळी करून घेऊ। जानेवारी ज्यावेळी 2022 मध्ये मी आलो होतो तेव्हा या रोडवर बरेच ऍक्सिडेंट होत होते, तेव्हा एअरपोर्ट रोड NH 566च्या लांबीत बऱ्याच ठिकाणी ग्रेड जंक्शन असल्यामुळे ऍक्सिडेंट होत असल्याची बाब माझ्या लक्षात आली आणि त्याच वेळी मी आमचे अंशु माले जे अधिकारी आहेत त्यांना सांगितलं की हे बरोबर नाही, या विमानतळावर ऍक्सिडेंट होतात, याचे कारण तुमच्या चुका आहेत, तुम्ही हे ताबडतोब रेक्टिफाय करा। त्या दृष्टीने हा प्रोजेक्ट तयार झाला। आज मला अतिशय आनंद आहे की 460 कोटी रुपयाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली आहे, 5% प्रोग्रेस झालेला आहे आणि 2026 मध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या रोडवर ऍक्सिडेंट होणार नाही याचा मला विशेष रूपाने आनंद आहे, कारण देशामध्ये दरवर्षी 5 लाख ऍक्सिडेंट होतात, 1,80,000 लोक मृत्युमुखी पडतात आणि अनेक वेळा शाळेच्या एंट्री आणि एक्झिट पॉइंटवर ऍक्सिडेंट होतात। माझी आपल्याला विशेष रूपाने विनंती आहे की ही संख्या आता वाढत चाललेली आहे, तेव्हा आपण गोव्याच्या ब्लॅक स्पॉट स्टेट हायवेवरचे, नॅशनल हायवेवरचे जे आहेत ते शोधा आणि जे नॅशनल हायवेचे असतील ते नॅशनल हायवेला सुधारायला सांगा, जे स्टेट हायवेचे असतील, महानगरपालिका नगरपालिकांचे असतील, फोर्ट मधले असतील त्यांना सुधारायला लावा। आणि गोव्यात 2 गोष्टी आपण जरूर करा, एक गोव्याला प्रदूषण मुक्त करा आणि दुसरं गोव्याला अपघात मुक्त करा। या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आणि म्हणून या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी इनिशिएटिव्ह घ्यावा अशी माझी त्यांना विनंती आहे। या कामामध्ये 3 किलोमीटरचा फ्लायओव्हर जो MES जंक्शन पासून बोगमोलो जंक्शन पर्यंत आहे त्याच्यात एक VUP आहे आणि क्वीन जंक्शन 9 किलोमीटर लांब सर्व्हिस रोड पण त्याच्यात टाकलेला आहे। या जंक्शनची सुधारणा करण्याची कामं पण यात समाविष्ट आहे। इलिमिनेशन ऑफ जंक्शन्स
ऍक्सिडेंट स्पॉट, ब्लॅक स्पॉट्स, सेपरेशन ऑफ NH अँड लोकल ट्रॅफिक या सगळ्यांमुळे जीवनही सुसह्य होईल आणि अपघाताचं प्रमाण कमी होईल. 4 लेनिंग ऑफ मुंबई गोवा NH 66 या 3 पॅकेजेस आहेत. याची लेंथ आहे 36 किलोमीटर आणि याची किंमत आहे 2,521 कोटी रुपये. मुंबई गोवा एकूण लांबी 124 किलोमीटर आहे. पैकी 75 किलोमीटर पूर्ण झालेली आहे, 5 किलोमीटर प्रगतीत आहे आणि आता उर्वरित 36 किलोमीटरमध्ये 4 लेनिंगचे 3 पॅकेजेस मंजूर झालेले आहेत. एंड ऑफ जुवारी अप्रोचेस टू स्टार्ट ऑफ मडगाव बायपास त्याची किंमत 400 कोटी रुपये आहे, 6.65 किलोमीटर. नावेलिम टू कोंकोलिम याची लेंथ 7.23 किलोमीटर आहे, ज्याची किंमत 746 कोटी रुपये आहे. आणि बेंडोर्डे ते पाले हे 22.1 किलोमीटर याची किंमत आहे, 1,375 कोटी रुपये आहे. ही सगळी कामं मंजूर झाली आहे आणि ही कामं पूर्ण लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न आमच्याकडनं आम्ही करू. या प्रकल्पामुळे पणजी ते मडगाव आणि कोकोलिम आणि कानकोना ही शहरे जोडली जाणार आहेत. 4 लेनिंगमुळे डिकंजेशन होईल, ऍक्सिडेंट सुद्धा कमी होतील. माझी विनंती आहे की गोव्यात एवढे सुंदर रोड झाल्यानंतर आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सहकार्याने रोडच्या मध्ये काही प्लांट लावता आले आणि रोडच्या मार्जिनच्या बाहेर काही वृक्ष लावता आली 3 मीटर हाईटची, तर अजून गोव्याच्या सौंदर्यात भर पडेल. माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि फॉरेस्ट मंत्र्यांनी यात पुढाकार घ्यावा. एवढा सुंदर आपण जुवारी ब्रिज केलाय. आपण जुन्या रस्त्याने गेल्यानंतर तो मोठा गोल आहे, या ठिकाणी चांगली फुलांची झाडं तिथल्या इथल्या आमदारांनी जर प्रयत्न केला तर अतिशय सुंदर फुलाची झाडं लागली तर त्यामुळे गोव्याच्या सौंदर्यात भर पडेल. या कामामध्ये 5 किलोमीटरचा एलिव्हेटेड कॉरिडॉर, 1.2 किलोमीटरचा वायडक्ट, 8 VOP व 1 ROB व इतर स्ट्रक्चर्स आहेत. या कामात 43 हेक्टर खासगी जमीन व 28 हेक्टर फॉरेस्ट लँडची आवश्यकता आहे. माझी विनंती आहे की आपण आणि चीफ सेक्रेटरी साहेबांनी मीटिंग घेऊन हे लँड ॲक्विजिशन लवकर पूर्ण करून द्यावं आणि फॉरेस्टची परवानगी मिळवून द्यावी. 332 कोटी रुपये ही जमीन ॲक्वायर्ड करण्याकरता आम्ही मंजूर केलेले आहे. आम्ही पैसे उद्यापासून देऊ शकतो. आपण जर हे काम ताबडतोब केलं तर हे काम होईल. NH 66 मध्ये उर्वरित 8 किलोमीटर ज्याच्यात कोंकलिम बायपासचा समावेश आहे, हे काम 650 कोटी रुपयाचं आहे. ते सुद्धा मी या वर्षात मंजूर करील असा तुम्हाला विश्वास देतो, घोषणा करतो. परिणामी NH 66 ची संपूर्ण 124 किलोमीटर लांबी 4 लेनिंग होईल मार्च एंडपर्यंत आणि नक्कीच त्याचा फायदा गोव्याच्या सुसह्यपणाकरता नक्की होईल. 4 लेनिंग फ्रॉम पोंडा टू भोमा सेक्शन ऑन NH 748 याची 10 किलोमीटर लेंथ 557 कोटी रुपये. हा पार्ट ऑफ हैदराबाद गोवा कॉरिडॉरचा आहे. तेलंगणा, कर्नाटक आणि गोव्याला जोडणार आहे आणि या कॉरिडॉरमुळे गोव्यातील एकूण 68 किलोमीटर लांबीपैकी 17 किलोमीटर पूर्ण असून या 10 किलोमीटर लांबीचे भूमिपूजन करताना मला अतिशय आनंद होतो आहे. उर्वरित 41 किलोमीटरची इम्प्रुव्हमेंट सुद्धा भविष्यात मंजूर करण्यात येईल. पैकी भोमा टू ओल्ड गोवा मार्चपर्यंत पूर्ण होईल व बॉर्डर ते पुढील वर्षी मंजूर करण्यात येईल. या रस्त्यामुळे पणजी आणि पोंडा सिटीच्या कनेक्टिव्हिटी वाढ होऊन वाहतूक सुरळीत होणार आहे. गोवा राज्यातील अतिशय महत्वाचा प्रकल्प म्हणजे स्वर्गीय मुख्यमंत्री त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये जरा डोलणाऱ्या सरकारला जरा तुतारी लावा, तेव्हा बैल धावतात. तशी तुतारी तुम्ही टोचली तर लवकर होईल. आता त्या प्रकल्पामध्ये अजूनपर्यंत लिस्ट त्याच्या नावाने न केल्यामुळे त्याला अपॉइंटमेंट डेट देता आली नाही. ती आपण लवकरात लवकर द्यावी अशी मला विनंती आहे. 125 मीटर उंच ऑब्झर्वेटरी टॉवर हा त्या ठिकाणी बनणार आहे. 270 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना विश्वासाने सांगतो की हा प्रकल्प केवळ गोव्याचा नाही, महाराष्ट्राचा नाही, भारताचा नाही, तर जागतिक आकर्षणाचा केंद्र होणार आहे एफेल टॉवर सारखा. आणि येणारा प्रत्येक टुरिस्ट वरती जाणार आहे. त्यामुळे त्याच्या खाली जी जागा आहे त्याचा आर्किटेक्टकडनं उत्तम डिझाईन जर केलं
या प्रकल्पातून एकीकडे मांडवी नदीमध्ये बोटिंग पण सुरू होईल, वॉटर स्पोर्ट्स पण होतील, एंटरटेनमेंट झोन पण येईल, रेस्टॉरंट्स येतील, गोव्यातला हँडलूम हँडीक्राफ्ट पण देता येईल आणि या सगळ्यामुळे गोव्यातल्या हजारो तरुणांच्या हाताला काम पण मिळेल. तेव्हा हा प्रकल्प आपण लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. या 2 टॉवरमध्ये एक वॉकवे आहे आणि टॉवर आणि वॉकवेच्या मधून तुम्ही संपूर्ण गोवा बघू शकाल एवढी त्याची उंची आहे. तेव्हा मला असं वाटतं की कॅप्सूल लिफ्टने वरती जाणं, 2 टॉवरमध्ये असणारा वॉकवे त्याचा आनंद घेणं आणि व्हिवर्स गॅलरी आणि कॉफी शॉपमध्ये जाऊन बसणं, याकरता प्रत्येक जण इथे येणारा पर्यटक हा गेल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा याचा आपण जरूर हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा अशी विनंती आहे. 6 लेन एलिव्हेटेड कॉरिडॉर ऑन NH66 परवरी, याची लेंथ 15.25 किलोमीटर आहे, 5.25 किलोमीटर आहे. 640 कोटी रुपये किंमत आहे. 15% काम झालेलं आहे. या लांबीत रोज जवळपास 80,000 वाहनं प्रवास करतात, त्यामुळे ट्रॅफिक जाम होतो. हे काम लवकर करण्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरच्या काही अडचणी आहेत, त्या सगळ्या अडचणी आपण लक्ष घालून सोडून दिल्या तर लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल. हा 6 लेनिंग एलिव्हेटेड कॉरिडॉर पूर्ण झाल्यावर या रस्त्याची वाहतूक क्षमता दुप्पट होणार आहे आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम पासून मुक्ती मिळेल. नॉर्थ गोवा साऊथ गोवामधील कनेक्टिव्हिटी सुरळीत होणार आहे. मांडवी ब्रिज, ज्याची 890 कोटी रुपये किंमत आहे, अटल सेतू, या पुलामुळे पणजीमधील ट्रॅफिक जामची समस्या सुटली आहे आणि आता पणजी ते मुंबई सरळ पुलावरून आपण जाऊ शकतो. 2 महत्वाचे इकॉनॉमिक कॉरिडॉर जे गोव्यातून जातात, हैदराबाद पणजी NH748 टू कर्नाटक बॉर्डर, पणजी ते कर्नाटक बॉर्डर या 69 किलोमीटर लांबीचे चौपदरीकरण करायचे आहे. 18 किलोमीटर पूर्ण झालेलं आहे. खांडेपर नदीवर 7 किलोमीटरच्या 4 लेनच्या पुलाचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे 300 कोटी रुपयाचं. रायबंदर येथे 8 किलोमीटरच्या 4 लेन बायपासचं बांधकाम करण्यात आलं आहे, 300 कोटी रुपयाचं पूर्ण झालेलं आहे. 10 किलोमीटर मंजूर आहे आणि उर्वरित 41 किलोमीटरसाठीचा DPR प्रगतीत आहे 2 पॅकेजमध्ये. तोही पण तिथं 3-4 महिन्यात त्याच्याही कामाचा सुरुवात करण्याचा आम्ही प्रयत्न करू. राज्य सरकारने पुढाकार घेऊन भूसंपादन, युटिलिटी शिफ्टिंग याबाबत तातडीने कारवाई करावी अशी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. या व्यतिरिक्त गोव्याकरता काही महत्वाचे प्रोजेक्ट्स आहेत, त्याची मी घोषणा करतोय. NH66 वर 4 लेनिंग ऑफ कुंकलिंग टू बेंडॉडे, याच्यामध्ये कुंकलिन बायपास पण आहे. 650 कोटी रुपये हे काम लवकरच सुरू करण्याचा प्रयत्न आहे आपण लँड एक्विजिशन पूर्ण करून दिल्यानंतर. दुसरं काम आहे 4 लेनिंग फ्रॉम कर्नाटका बॉर्डर टू खांडेपार सेक्शन NH748, हे 84.133 किलोमीटर आहे. याची लेंथ 34 किलोमीटर आहे आणि किंमत 3,300 कोटी रुपये आहे. लँड एक्विजिशन अंडर प्रोग्रेस आहे. 90% झालं की लगेच हे काम आम्ही सुरू करू. तिसरं काम जे आहे 4 लेनिंग फ्रॉम बोमा टू ओल्ड गोवा NH748, हे 6.85 किलोमीटर आहे. 750 कोटी रुपयाचं आहे. DPR झालेला आहे, लँड एक्विजिशन प्रोग्रेसमध्ये आहे. या 4ही प्रकल्पाचं तुम्ही लँड एक्विजिशन करून दिल्यावर या कामाची लगेच आम्ही सुरुवात करू. कंस्ट्रक्शन ऑफ ब्रिज अलॉंग विथ अप्रोचेस अक्रॉस द जुवारी ॲट बोरी ऑन 566, हे 8 किलोमीटर 1200 कोटी रुपयाचं पुलाचं काम आहे, त्यालाही आम्ही मंजुरी दिलेली आहे. DPR आणि लँड एक्विजिशन, DPR जवळपास झालेला आहे. लँड एक्विजिशनचं काम झालं की लगेच या पुलाच्या 1200 कोटी रुपयाच्या पुलालाही पण आम्ही सुरुवात करू. एक महत्वाची गोष्ट अशी आहे की विशेष रूपाने कन्याकुमारी ते मुंबई हा द्रुतगती महामार्ग आम्ही बांधतोय आणि यामध्ये हा द्रुतगती महामार्ग मुंबई गोव्यावरून आल्यानंतर गोव्याच्या मध्यवर्ती भागातून जातो. त्यामुळे गोव्याला एक समुद्र एका बाजूला, दुसऱ्या बाजूला एक चांगला रिंग रोड बांधण्याचा विचार आहे. आता प्रत्येक आमदार हेच सांगेल तुमचंही पण कॉन्स्टिट्युन्सी आहे, माझ्या गावातून न्या, हे कसं होणार आहे. त्यामुळे हे काही शक्य नाही. या रोडला आपल्या कॉन्स्टिट्युन्सी जोडता येते. म्हणून मी आज डिपार्टमेंटमध्ये पाहिल्यावर सांगितलं पुन्हा अभ्यास करा. फॉरेस्टला टाळा,
घर ॲक्विशन करण्याची वेळ येणार नाही ती टाळू, टनेल करण्याची गरज पडणार नाही आणि अशा प्रकारे 120 किलोमीटरचा गोव्याचा नवीन बायपास जर आपण तयार केला तर गोवा शहरातून जाणारा 50 ते 60% ट्रॅफिक जर बाहेरच्या बाहेर गेला तर गोव्यातलं प्रदूषणही कमी होईल आणि गोव्यामध्ये विशेष रूपाने ट्रॅफिक जॅमची समस्या पण सुटेल आणि ते झाल्यावर मग त्याला गोव्यातले शहरं कसे जोडता येतील त्याचा अभ्यास करून आपल्याला विचार करता येईल. अजून एक माझी विनंती आहे की विशेषतः गोव्यामध्ये आपण आता मास रॅपिड ट्रान्सपोर्ट ऑन इलेक्ट्रिसिटी ही योजना आणलेली आहे. 360 रोपवे, केबल कार, फेनिक्युलर रेल्वे बनवत आहोत आणि समुद्रामध्ये आपण केवळ एकच पिलर उभा केला तर गोव्यातून वरच्यावरून सगळा ट्रॅफिक जाईल आणि त्यामुळे रोडवरचा ट्रॅफिक कमी होईल, प्रदूषण फॉसिल फ्युएलचा उपयोग कमी होईल आणि लोकांना स्वस्तात हॉटेलपर्यंत पोहोचेल. केंद्र सरकार मोदीजी हांच्या सहकार्यान आणि नितीन गडकरीजी हांच्या आशीर्वादात जवळपास आज आम्ही 4 प्रोजेक्टांचे फाउंडेशन स्टोन आणि इनॉग्रेशन हांगासर करता. सगळ्यात पयली हांव होमानिस्ट नॅशनल हायवे मिनिस्टर श्री नितीन गडकरीजी हांच्या सगळ्यांनी ताळयो वाजून नेटान त्यांचे स्वागत करता. बोलो भारत माता की वंदे वंदे. गोमंतकी यांच्या वतीनं आम्ही नितीनजी गडकरी लोकांक विनंती असा की सगळ्या खातीर जेवणाची व्यवस्था 3,500 कोटीचे प्रकल्प ताचे फाउंडेशन स्टोन लेईंग सेरेमनी जातलो. सगळ्यांक विनंती असा की कोणीच मदी अडचण करचो न्ही. We welcome Honorable Union Minister for Road Transport and Highways, Shriman. प्रोग्राम असा सगळ्या खातीर प्रोग्रामांक रावचे सगळ्यांनी आणि व्हीव्हीआयपी रिक्वेस्टेड व्हीआयपी गेल्याशिवाय लोकांनी उठचे न्ही. भौमानाधिक ट्रान्सपोर्ट मिनिस्टर फॉर स्टेट ऑफ गोवा श्री माविन गुदिनो सर. महोदय रमेशजी तवडकर, वाहतूक मंत्री माविनजी गुदिनो, त्याचप्रमाणे सुधीरजी ढवळीकर, अलेक्स सिकेर, निळकंठजी हळणकर, तसंच या कार्यक्रमाला उपस्थित आमदार महोदय यांनी समयी प्रज्वलित करून या कार्यक्रमात हे तसंच डॉक्टर कांदावेलू, चीफ सेक्रेटरी गोवा सरकार. America, how did it become great? Because of the good roads and highways. ही पहिली वस्त जावन आसली जाका लागून अमेरिका व्हडले एडवान्स कंट्री जाली. भारत भूच्या सिंधू तीरावर शोभित सुंदर गोवा, चैतन्याचा मांगल्याचा इथेच सुंदर ठेवा. अशा या गोय भूमीत गोड मजे गोय, सुंदर मजे गोय, पुरविल्ले नामनेचे चढ मोठ्या भाग्याचे, उंच माथे कोकणाचे हे माझे गोय, धरतरेवेला सर्ग हे माझे गोय, शासनाचे सुख दिणे हे माझे गोय. अशा सिंधू तीराचेर उभे राहून आज हो जो विनंती आहे की त्यांनी माननीय नितीनजी गडकरी यांना सन्मानित करावं. खास गोमंतकीय कुणबी शॉल, तसंच एक खास भेट
रुपेश सावंत मुरगावचे एक नामवंत कलाकार, त्यांनी माननीय नितीनजी गडकरी तसंच डॉक्टर प्रमोद सावंत यांचं तैलचित्र निर्मिती केलेली आहे, पोर्ट्रेट तयार केलेली आहे. ही भेट नितीनजी गडकरी आणि डॉक्टर प्रमोद सावंत यांना प्रदान करण्यात येत आहे. तुमका पळोवंक जाता की हो खास प्रोजेक्ट 3 लेवल प्रोजेक्ट असा आणि ऑन द कर्व्ड प्रोफाईल भारतातलो पहिलो कर्व्ड ब्रिज जो असा, तसेच त्याचे लाइटिंग तुम्ही हांगातल्यान पळोवंक शकता. एक डायनॅमिक लाइटिंग ताका प्रदान जाला. टाळयांच्या गजरान आम्ही भौमनदीक रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांचे आभार व्यक्त करूया. केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते इनॉग्रेशन ऑफ फ्लायओव्हर कम केबल स्टेड ब्रिज फॉर पोर्ट कनेक्टिव्हिटी फ्रॉम रवींद्र भवन to MPT Gate 9 on NH 566.